गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवरे नमः. हा आहे दत्तमाला मंत्र. त्या पाण्याने मी जवळपास माझ्या मुलाचा ताप प्रचंड आलेला होता, त्याला 102. त्यावेळेला फायनान्शियली अडचणी होत्या, पण मी दुसरं काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे, करून बघितलं. लेट्स सी. त्याला लगेच ताप उतरला. अच्छा. आणि जो मंत्र तुम्ही आता म्हटलात 3 मिनिटं 3.5 मिनिटं लागतात त्याला, तुम्ही बोलले बरोबर, तो मंत्र तुम्ही 12.5 तास काहीतरी तुम्ही तो वाला मंत्र गेलेला? हाच मंत्र. ओके. आणि खूप असे दत्त संप्रदायातील लोक आहेत की ज्यांना दत्तमाला मंत्राचे भयंकर अनुभव आहेत. ओके. मी त्याच्यातला खूप छोटा माणूस आहे. ध्यानामध्ये व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा डोळे मिटताना एक अंधार असतो. अंधारामध्ये आपला एक श्वास सुरू असतो. श्वासांवरती आपण फोकस करतो, त्याच्यासोबत एक नामस्मरण आपण जोडतो, एक नाम जोडतो. राईट. माणूस आत्महत्येचा विचार करतो अशा वेळेला. गरज आहे? काहीच गरज नाहीये. तुमच्या परीक्षा असतात या. कोणाचं नामस्मरण किती झालेलं आहे हे कडून चुकतं. जे तुम्हाला सांगतो, आज्ञाचक्रामध्ये एक दबाव येतो इथे. ओके. कॉन्स्टंटली तुम्हाला तुमचं डोकं दुखत राहील. तुमच्या तोंडातनं ती शब्द निघणं त्याची सुद्धा एक प्रोसेस आहे. ते जठराग्नीमधून ते निघतात आणि ते शब्द तुमचे सिद्ध होतात. ओके. म्हणून असे जे गुरु, जे पोचलेले गुरु असतात, त्यांच्या मुखातून निघालेला वर्ड आणि वर्ड हा सिद्ध असतो आणि तो तसाच होतो. बंधन जर आपण स्वतःच लावतो, मी माझ्या अशा केसेसमध्ये आहे, करायला जमेल का? काय तुम्हाला आहे? तुमचा श्वास आहे हो, तुम्ही अर्पण केलाय देवाला. बरोबर. त्यांनी श्वास अर्पण करा म्हटलं तुम्हाला. दुसरं काय अर्पण करतो आपण त्यांना? तो तुम्हाला साधा उदबत्ती सुद्धा लावा असं नाही म्हणत देव. तुम्हाला कापूर लावा असे नाही म्हणत. बरोबर. तुम्ही श्वास तर द्या. त्या श्वासांची शृंखला तयार करा, माळ तयार करा. काही माळ जपण्याची गरज नाही तुम्हाला, मी सांगतो. बरोबर आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत आहे किरण दादा आणि हे आलेत नागपूरवरून आपल्या इथे, कारण त्यांना खूप सारे असे अनुभव आलेत दत्त महाराजांचे, टेंबे स्वामी महाराजांचे, आणि त्यासकट त्यांच्या भक्तीच्या वेळी त्यांच्यासोबत जे काही त्यांना अनुभव जाणवले, भक्ती करता करता त्यांची कुंडलिनी कशी जागृत झाली, ह्यावर आज आपण एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तर काय होतं ना, भरपूर भक्त साधना करत असताना त्यांच्यासोबत असे काही चमत्कार होतात जिथे त्यांना ते सिग्नल्स येतात, पण ते त्या सिग्नल्सला ओळखू नाही शकत. दर्शन कुठल्या प्रकारे त्यांना देव देतोय, नाहीतर मग कुठल्या प्रकारे त्यांची कुंडलिनी जागृत होते, हे एक सायन्स असतात ज्याच्याने कळतं. आणि आपल्यासोबत किरण दादा जे आहेत ते आज तेच सांगणार आहे, कशा सायन्स येतात. तुम्ही साधना करत असताना तुम्हाला कसं समजू शकता तुम्ही की तुमची कुंडलिनी ही जागृत होणार आहे, आणि तुमच्यासोबत असे काही ज्या गोष्टी होतील त्या कशा ओळखायच्या. तर आज हे डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवणार आहे. एंडपर्यंत व्हिडिओ पहा. आणि हा भाग पहिला असणार आहे. दुसरा भाग पण येणार आहे ज्याच्यात भरपूर काही गोष्टी तुम्हाला अजून कळतील. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आणि चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आता अगोदर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार दादा. नमस्कार सागरजी. सर्वप्रथम मी तुमचा हार्दिक आभार मानू इच्छितो की तुम्ही मला बोलवलंत इथे, आणि तुम्हाला हार्दिक अभिनंदन सुद्धा की तुम्ही स्पिरिच्युअल या क्षेत्रामध्ये तुम्ही खूप चांगली सेवा घडवून आणत आहात सगळ्यांसाठी, आणि खूप खूप आभार आपले. थँक्यू सो मच. आणि मला ना जितकं मला तुमच्याबद्दल आता समजलं आहे, तुम्हाला कुंडलिनीबद्दल भरपूर काही अशा गोष्टी माहिती आहेत, आणि त्यासोबत तुमच्यासोबत ज्या लाईफमध्ये रिअल अशा काही घटना झाल्यात ज्याच्यानंतर तुम्हाला भरपूर काही असे देवांचे चमत्कारही झालेत. तर मला अगोदर वाटते की तुम्ही ना त्याबद्दल काही आपल्या ऑडियन्सला सांगा, म्हणजे त्यांना पण समजेल की आध्यात्मिक आणि देवांचे चमत्कार काय असतात. माझं नाव किरण उरकोडे. मी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड तालुक्यातील एक छोटंसं खेडेगाव आहे पांजरेपार, येथील मी मूळ रहिवासी आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवरे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो गुरुवे वासुदेवाय.
ओम नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रे संतुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने बालोन्मत्तपिशाचवेशाय महायोगिने अवधूताय अनुसूयानन्दवर्धनाय अत्रिपुत्राय ओम भवबन्धविमोचनाय आम असाध्यसाधनाय व्रीं सर्वविभूतिदाय क्रों असाध्यकर्षणाय ऐं वाक्प्रदाय क्लीं जगत्रवशीकरणाय सौं सर्वणक्षोभणाय श्रीं महासम्पत्प्रदाय ग्लौं भूमण्डलाधिपत्यप्रदाय द्रां चिरञ्जीविने वषट् वशीकुरु वौषट् आकर्षय ओम विद्वेषय फट् उच्चाटय ठ स्तंभय खेम मारय नमः संपन्नय स्वाहा पोषय परमंत्र पर्यंत्र परतंत्राणि छिन्धि ग्रहनिवारे व्याधिन विनाशे दुःखं हर दारिद्र्यं विद्रावय देहं पोषय चित्तं तोषय सर्वमंत्रस्वरूपाय सर्वयंत्रस्वरूपाय सर्वतंत्रस्वरूपाय सर्वपल्लवस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा. हा आहे दत्तमाला मंत्र. हे हनुमान वडवन्ना स्तोत्रामध्ये पण हे शब्द आहेत. हे बीजाक्षर असतात. हा वडवाल स्तोत्र आम्ही लावतो ना त्याच्यामध्ये पण ह्या बीजाक्षरांनी आपली जी आहे वातावरणाची निर्मिती कशी होते याचं खूप सायन्स वेगळं आहे. हे बीजाक्षर रोज बोलले पाहिजे का? लोकांना जेव्हा क्वेश्चन येतील की दत्तमाला मंत्रावरती मी खूप वेळ बोलू शकतो, काय सांगू आता तुम्हाला. चालेल, म्हणजे एक वेगळा टॉपिक होता दत्तमाला मंत्रावरती. आणि खूप असे दत्त संप्रदायातले लोक आहेत की ज्यांना दत्तमाला मंत्रांचे भयंकर अनुभव आहेत. ओके, मी त्याच्यातला खूप छोटा माणूस आहे. आता जितकं पण तुमच्या बरोबर जे झालंय ते मंत्रांनी झाले बरोबर, सगळं हाच मंत्र आहे. आणि स्वामी महाराजांचं गोरत कष्टोधरण स्तोत्र आहे, तुम्ही कधी ऐकलं नाही? श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवादिदेव. इतकं सुंदर लिहिलं आहे. आणि आपण जे आपल्यावरती जे संकट येतात त्या संकटाला स्वामी महाराज म्हणजे थोरले महाराजांनी दत्तात्रयांकडे हे केली आहे प्रार्थना की बाबा मला सांभाळ. ओके, तर त्यासाठी ती प्रार्थना आपण दत्तात्रय महाराजांना जेव्हा करतो आणि ते संकट आलेलं निघून जातं. ओके, तर ते 108 वेळा करताना मी ते 108 वेळा जेव्हा केलं तेव्हा तो सोडूनच द्या, मग काय विषय वेगळा. आणि जो मंत्र तुम्ही आता म्हटलात 3 मिनिटं 3.5 मिनिटं लागतात त्याला तुम्ही बोलले बरोबर, तो मंत्र तुम्ही 12.5 तास काहीतरी तुम्ही तो वाला मंत्र गेलेला? हाच मंत्र. ओके, हा. आणि लोकांनी दत्तमाला मंत्र करताना काय करतात, लवकर झालं पाहिजे, मला सिद्ध करायचं आहे याच्यात पडतात. ओके, 108 वेळा तो म्हणावा लागतो तेव्हा तो सिद्ध होतो. फॉर एक्झाम्पल सांगतोय, सिद्ध होतं म्हणजे कसं असतं की त्याचं अनुष्ठान 108 वेळा पहिल्यांदा तुम्हाला करावं लागतं. ओके, 108 वेळा ऍक्टिव्हेट करणं 108 वेळा करायसाठी तुम्हाला 3 तास लागतात बसायला सेटिंग. हा माझा अनुभव आहे. समजा ओम म्हटलं, आता ओम मध्ये काय होतं, हे 2 आपले लिप्स लागतात. ओम हा नाही म्हणत, ओम म्हणतात, इथून आलं पाहिजे ओम ब्रेम. तर हे जे सांगितलेलं आहे वेदांमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही उच्चार कुठे करतात. हे जे उच्चार आहेत, पळजीभ कुठे लागली पाहिजे, टंग कुठे लागली पाहिजे, त्याचे उच्चार आणि त्याची फ्रिक्वेन्सी जनरेट होते. अच्छा, ओमनी 432 हर्ट्झची फ्रिक्वेन्सी जनरेट होते वातावरणात प्रॉपर उच्चार केला तर. आणि ती पाण्यामध्ये सुद्धा त्याचे काही मेमरी स्टोअर होतात. क्वांटम फिजिक्समध्ये आज एक विषय चालू आहे संशोधनाचा की ब्रह्मांडाची निर्मिती झाली कशी. आपल्याला थेरी सायंटिफिकली माहिती आहे की एक इलेक्ट्रॉन असेल या दोघांमध्ये काहीतरी इंटरॅक्टिव्ह फोर्सेस असतात, पण ते का मॅटरमध्ये असतात. एक मॅटर आहे, हा मॅटर आहे फॉर एक्झाम्पल, पण हा मॅटर या मॅटरला कसं कनेक्ट करतो, हे गुरुतत्व आहे. मी इथे बसलोय माझ्या खोलीत आणि सूक्ष्मरूप आलं कसं, त्याला कसं कनेक्ट केलं. तर ते क्वांटम फिजिक्स जे वैज्ञानिक लोक आहेत ते याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात की या
पार्टिकल्सचा या पार्टिकल्ससोबत काय संबंध आहे, ते संबंध प्रूफच नाही करू शकत. त्याच्यामध्ये कुठला तरी असा एक वेगळाच फोर्स आहे. ओके. तो फोर्स सिद्ध नाही करू शकत. तर त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स असतात. अच्छा. आणि हे आपले व्हायब्रेशन्स असतात, आवाजाचे व्हायब्रेशन्स आहेत. आता वेद जे आहेत किंवा जे भगवद्गीता आहे ही जेव्हा बोलल्या गेली तेव्हा त्याचे स्पंदनं निर्माण झालीत. अच्छा. ते रेकॉर्डेड झाले एअरमध्ये, ते अजूनही रेकॉर्डेड आहेत. आपलं हे सुद्धा कम्युनिकेशन आता एअरमध्ये रेकॉर्डेड आहे. ओके. मेमरी असतात त्याला, पाण्याला मेमरी असते. अच्छा. म्हणून आपण जेव्हा पाणी ठेवतो तिथे तेव्हा त्याचं अमृत तयार होतं आणि ते आपण पितो. कारण त्याच्यात बीजाक्षरं पडलेत, त्याचे व्हायब्रेशन्स आहेत, ते स्ट्रॉंग असतात आणि ते आपण पितो आणि मग ते आपल्याला छान वाटतं. बरोबर. आणि मी जेव्हा दत्तमाला मंत्र करतो तेव्हा दत्तमाला मंत्रमध्ये मी जेव्हा पाणी ठेवतो आणि पाण्यामधलं जे 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 काही पाणी असेल त्या पाण्याचा मी स्वयंपाक तयार करतो. अच्छा. आणि ते स्वयंपाक तयार केल्यानंतर तो इतका गोड होतो की तुम्ही विचारही नाही करू शकत. त्या पाण्याने मी जवळपास माझ्या मुलाचा ताप प्रचंड आलेला होता, त्याला 102. त्यावेळेला फायनान्शियली अडचणी होत्या, पण मी दुसरं काही ऑप्शन होतं माझ्याकडे, करून बघितलं. लेट्स सी. त्याला लगेच ताप उतरला. अच्छा. माझ्या मामांना कॅन्सर झाला, 2nd स्टेजचा त्याला माउथ कॅन्सर आहे. त्याला तो फायदा जाणवला. की फायदा काय जाणवला तर तो पॉझिटिव्ह झाला. नास्तिक व्यक्ती होता. अच्छा. कधीच देवाचं त्यांनी केलेलं नाही. माझ्याकडे तो ओढण्यात आला, त्याला रूमवर थांबला. 45 दिवस त्यांनी माझी साधना बघितली. ती साधना बघितल्यानंतर त्याला कुठेतरी इच्छा झाली की काय रे हे कसं असतं. मग त्याला ती जाणीव निर्माण झाली. तोही थोडा बहुत करतो, लंगडत करतो, पण करतो. पण त्याच्या ऑरामध्ये जी सकारात्मकता आली त्या दत्तमाला मंत्राने आली. ओके. त्या दत्तमाला मंत्राचा एक ऑरा तयार झाला आणि तो त्याला निगेटिव्ह कधीच बनवत नाही. त्यामुळे तो त्या कॅन्सरशी लढतोय. अच्छा. बरोबर. अजून पॉवर आहे आता त्यांच्यामध्ये. पॉवर म्हणजे ते सकारात्मकता शक्ती त्याच्याकडे ती ओढण्यात आली. करेक्ट. आणि त्याचं अनुष्ठान केल्यानंतर त्या गोष्टी घडतात. पण ते तुम्हाला सध्याला तुम्हाला त्या गोष्टींची जाणीव व्हायला हवी. बरोबर बरोबर. बीज मंत्राच्या आता तुम्ही जे बोलले ते मला समजा माझ्यावरती वाघ आहे समोर, काय कराल? पडाल. लोकांना आव्हान नाही करत आहेत, तुम्हाला सांगतो. 90% लोकांना आव्हान नाही करत. आव्हान पोचतच नाही, तुमच्या भावनाच नाही पोचत, तर ते येणार कशाला? गुरुदेव येतील कशाला तुम्हाला धावत? जेव्हा आव्हानामध्ये ती ताकद असेल, तो भाव शुद्ध दिसला, एका क्षणात येतात. करेक्ट. 1 सेकंद. तुम्ही डेली म्हणतात का? ते सेफ असतं डेली म्हणलं बीज मंत्र? काहीच. हे बघा, तुम्हाला काय म्हटलं, बंधन जर आपण स्वतःच लावतो, मी माझ्या अशा केसेसमध्ये आहे, करायला जमेल का? काय तुम्हाला आहे? तुमचा श्वास आहे हो, तुम्ही अर्पण केलं देवाला. बरोबर. त्यांनी श्वास अर्पण करा म्हटलं तुम्हाला. दुसरं काय अर्पण करतो आपण त्यांना? तो तुम्हाला साधा उदबत्ती सुद्धा लावा असं नाही म्हणत देव, तुम्हाला कापूर लावा असे नाही म्हणत. बरोबर. तुम्ही श्वास तर द्या. त्या श्वासांची शृंखला तयार करा, माळ तयार करा. काही माळ जपण्याची गरज नाही तुम्हाला, मी सांगतो. बरोबर आहे. श्वास आहे, त्या श्वासाची शृंखला तयार करून आपण एक माळ जपतोय, आपण असं समजा ना. कारण की त्या माळेचे नियम येतात. मग माळेचे नियम आले तर काय, तर बेंबीच्या खाली जायला नको, ते अशुद्ध होते. कशाला या बंधनात अडकायचं? बरोबर आहे. देवाने मला श्वास दिलाय, याला समर्पण केलंय. मग तो श्वास एका फ्रिक्वेन्सीमध्ये आला पाहिजे, तेव्हा तो ध्यानात कन्वर्ट होतो. मग ध्यान करण्याची इच्छा होते. माझी भक्ती मी किती केली याचं काही पॅरामीटर नाही, तुम्हाला सांगतो. मी नामस्मरण करायचो, लंगडत करायचो, पण माझं मन चंचल आहे. माझं मन भौतिक दृष्टींकडे वळतोय. अरे मला ही गोष्ट पाहिजे, मला हे TV पाहिजे, मला LED पाहिजे, मला हे पाहिजे, अंक पाहिजे, डमकं पाहिजे. माझे इंद्रिय माझ्यावरती कंट्रोलमध्ये नाही आहेत, कारण मी साधा मनुष्य आहे. मग इंद्रिय कंट्रोलमध्ये नाही, तर मग त्याला कंट्रोलमध्ये आणायचं कशाला? म्हणजे आणतात कशाला? आणि आणायचं कसं करण्याची पद्धत आहे कशी? भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने दाखले देत. आपण ती वाचतच नाही. करेक्ट. त्याची फक्त पूजा करतो आपण. पण त्याचे जर आपण अध्याय जर वाचून त्याला जर आपण बघितलं तर प्रत्येक प्रश्नांची उत्तर आपल्याला तिथे सापडतील. इंद्रिय हे बाहेरचं जग बघू शकतात, आतलं नाही. ज्या वेळेला नामस्मरण मी करतोय, नामस्मरण करता 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 माझ्यासोबत एक सकारात्मकता तयार होते. सकारात्मकतेचं एक आउटर रिंग तयार होतं आणि ती आउटर रिंग आपल्याला काय करतं की निगेटिव्ह व्यक्तींना आपल्या समोर येऊ देत नाही. ते संकेत असतं.
आता 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो की मलाही असा कधी कधी प्रश्न पडायचा की मी नामस्मरण करतोय, दत्तमाला मंत्र करतोय, मी कुठे पोचलो असेल, असं कधी ती विचार येतो. ऑब्व्हियसली सगळ्यांनाच येईल, मी कुठे पोचलो असेल, माझ्या भक्तीच्या एक काही पॅरामीटर मी काही सेट केले आहेत का, की देवाने सेट केले आहेत किंवा गुरुनी सेट केले आहेत का. कोण सांगेल मला की माझी भक्ती कुठपर्यंत पोहोचली, 80वर पोहोचली, 90वर पोहोचली, याचं काहीही पॅरामीटर नाही ना, त्याचं काही प्रामाणिक सिद्धांत काही आपण सिद्ध करू शकत. मग भक्ती करणाराच व्यक्ती जेव्हा ध्यानाकडे वळतो तेव्हा ते तुमचं एक तत्व असतं जे तुम्हाला अंत खिचत, करेक्ट ओढतं तुम्हाला की तू डोळे मिट, आता तुला गरज आहे डोळे मिटायची. आणि जेव्हा आपण डोळे मिटतो तेव्हा आपल्याकडे सभोवताल पूर्ण अंधार असतो. आणि अंधार असल्यानंतर करायचं का, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. मला सुरुवातीला त्रास झाला, त्रास नाही म्हणू शकत मी, माझा एक एक्सपिरियन्स सांगतो की मी 2-3 वर्ष आधी एक साधं ध्यान करून बघितलं, 5 मिनिटाचं. करावं बाबा, लोक म्हणतात करूनच बघावं, मेडिटेशन करूनच बघावं. करायला बसलो. आता तेव्हा विज्ञानी होतो, खूप सारी चौकशी बुद्धी होती माझी. बरोबर. बसलो आणि कोणी म्हणे की श्वासांवरती फोकस कर, हे कर ते कर, पण मला अशी काही मेथड माहिती नव्हती काय करायचं कसं करायचं. फक्त बसून खूप घाण विचारायला लागले, म्हणजे विचित्र काही दिसायला लागले जे दिसायलाच नको. मी म्हटलं रे, माझी इंटरनली मी खूप घाणेरडा माणूस आहे, समजलो. तसा एक विचार येतो की म्हटलं यार नको हे सगळं, मला हे असं डोळे मिटून जर हे सगळं दिसत असेल तर मला हे नको. घाबरतो माणूस, काय करायचं. पण जेव्हा माझं हे जागरण झालं आणि जागरणानंतर मला जेव्हा हे विषय मला समजायला लागले, ध्यान किती वेळ करावं एका व्यक्तीने याची काही मर्यादा नाही. 24 तास करू शकतो तुम्ही, 30 मिनिटे करू शकता. सुरुवातीला मागच्या वर्षीला जेव्हा मी ध्यान ॲक्च्युली मी सुरू केलं तेव्हा जो मंत्रजाप, जो माझा दत्तमाला मंत्र होता, याच्याने जे काही मला फायदे मिळालेत ते तर खूप मिळालेत, त्याचा विचार नाही करू शकत मी, त्यांनीच दिलं सगळं. गोरत कष्टोधरण स्तोत्र माझं होतं, ते मी 108 वेळा कधी करायचो, कधी खूप वेळा करून जायचो. मला जिथपर्यंत वाटायचं तिथपर्यंत मी करायचो. दत्तबावणी सुरू झालं, दत्तांची जवळपास मी सर्वच काही करायला लागलो. अचानकपणे माझ्या आयुष्यात कुठून ललिता सहस्त्रनाम आलं, ओके, मला नाही माहिती. ती 10 महाविद्यामधली एक मोठी विद्या आहे, श्रीविद्या. ओके. आता हे सगळं मी नाही करत. ध्यानात बसलो एक दिवस आणि ध्यानात बसता बसता काय झालं की हे तुम्हाला मी सुरुवातीचे दुवे सांगितलेत की एखादी नॉर्मल व्यक्ती, आता मी त्यावेळेला नॉर्मल नव्हतो, कारण की ज्यावेळेला सगळं घडतं त्यावेळेला तुम्हाला ध्यानाची कक्षा तुम्ही ऑलरेडी ओलांडलेली असतात आणि तुम्ही खूप वेगळ्या लेवलवरती असतात. त्याच्यातले काही अनुभव तुम्हाला सांगतो. ध्यानामध्ये व्यक्ती जेव्हा जातो तेव्हा डोळे मिटताना एक अंधार असतो, अंधारामध्ये आपला एक श्वास सुरू असतो, श्वासांवरती आपण फोकस करतो, त्याच्यासोबत एक नामस्मरण आपण जोडतो, एक नाम जोडतो. राईट. माझं जे नाम आहे ते माझ्यापुरते मला माहिती आहे, ते सांगायचं नसतं, आपण ते कनेक्टेड करतो. ते जोडत असताना श्वास जेव्हा पॅरलली जातो तेव्हा हळूहळू काय होतं की आपल्याला तो जो अंधार जो दिसतोय तो अंधार कुठेतरी हळूहळू गायब होतो. म्हणजे ध्यानातली माझी पहिली प्रगती मला कळली की माझा अंधार जो दिसायचा, पहिला खूप काळोख दिसायचा, तो काळोख कुठेतरी माझा हळूहळू निस्तारला, तो कुठेतरी गायब होताना दिसला मला. आणि अचानकपणे अंधार कुठेतरी निळ्या अशा वलयाने सुरुवात झाली, एक निळसर असं काहीतरी दिसायला लागलं मला. ओके. आता हे मी कधी बोलू शकतो की जेव्हा माझं ध्यान हळूहळू प्रोग्रेस करतंय, याच्यात मी समजू शकलो की माझी ध्यानातली प्रगती हळूहळू होत आहे. निळसर दिसणं म्हणजे काय, आता याच्यावरती चौकशी बुद्धी लावायची नाही आपण, ते दिसतंय ठीक आहे, जे दिसतंय ते दिसतंय, चांगलं आहे, व्हेरी गुड. मी असं समजेल की हे आपली सोल आहे, हेच दर्शन आहे देवांचं, जे निर्गुण रूपात तुम्हाला देतात. निर्गुण म्हणजे काय, ज्याला आकार नाही. दत्तात्रय महाराजांचं जर आपण बघितलं तर निर्गुण स्वरूप मला रोज दिसत आहे. मग मला सगुणकडेच जायची गरज काय. लोक म्हणतात की मला सगुणच दर्शन पाहिजे, ठीक आहे, जेव्हा त्यांना द्यायचं असेल ते तुम्हाला देतीलच, नाही म्हणाल तरी ते तुम्हाला देऊन जातील दर्शन. पण मनातला अंतर्भाव तो जागृत झाला पाहिजे, तो तेवढी तुमची भक्ती उत्कंठेने पोचली पाहिजे, तो भाव पोचला पाहिजे. ध्यानामध्ये काय होतं की ज्या व्यक्तींना, कोणाला असं म्हणायचं आहे की मी ध्यान नाही जमत, मला बऱ्याच लोकांना नाही जमत, तर माझी प्रगती किती झाली आहे कसं विचारायचं. तर तुमच्यावरती संकटांची मालिका सुरू असेल, ती संकटांची मालिका धडधड 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 सुरू आहे, ती थांबतच नाही आहे, तर समजून जायचं की तुम्हाला अध्यात्माकडे येण्यासाठी पहिला दार देवाने उघडलेला आहे तुमच्यावर. संकट येतच नाही तशी. संकट आर्थिक, सामाजिक, सोशल जेवढं काही असेल तुमच्या याच्यामध्ये,
ते संकटांची मालिका जेव्हा सुरू होते ना, ती आपल्याला चैनच पडू देत नाही. त्यांच्याकडे दार उघडण्यासाठी त्यांनी म्हटलंय की बाबा तुला माझ्याकडेच यायचं आहे. बरोबर. तुमचा जेवढा बँक बॅलन्स आहे सगळं, तुमची जी काही तुमची इमेज सगळं तुमची निस्तारून टाकतील ते. तेव्हाच व्यक्तींचे जे इंद्रिय असतात, समर्पण म्हणजे काय, माझी इंद्रिय जे आहेत मी हे सगळं समर्पित करून चुकलोय देवाला. हे शरीर देह जो आहे हा समर्पण दिलेला आहे की बाबा तू कर, याच्यासोबत तुला जे करायचं ते कर. अजून तुला यातना द्यायच्या असेल परीक्षा असतात. माणूस आत्महत्येचा विचार करतो अशा वेळेला. गरज आहे? काहीच गरज नाहीये. तुमच्या परीक्षा असतात या. कोणाचं नामस्मरण किती झालेलं आहे हे कडून चुकतं. जे तुम्हाला सांगतो, आज्ञाचक्रामध्ये एक दबाव येतो इथे. ओके. कॉन्स्टंटली तुम्हाला तुमचं डोकं दुखत राहील. डोकं दुखत राहील म्हणजे कसं, तो असंही डोकं दुखत नाही, तर इथे या बाजूला हा इथपर्यंत एवढ्या पोर्शनला काय होतं की एक असा दबाव तयार होतो. अच्छा. या पोर्शनमध्ये एवढ्या इथे दबाव तयार झाला की तो तुम्हाला हवा असा दबाव वाटतो. अरे यार मला आवडतं हे दबाव. मी जवळपास 24 तास माझा आउटर स्कल हा जो पार्ट आहे हा पूर्ण पेनमध्ये आहे. पेनमध्ये म्हणजे काय, तर मी कनेक्टेड आहे कुठल्या तरी शक्तींसोबत, मी कनेक्टेड आहे. तर कसं कनेक्टेड आहे हे तुम्हाला प्रोसेस सांगतो. पण जे तुम्हाला सांगितलं की नामस्मरणाची जी प्रोसेस आहे, ज्या व्यक्तीला नामस्मरण करतात, मी करायचो, अजूनही सुरूच आहे. इथे दबाव तुम्हाला तयार होईल आणि हा दबाव तयार झाला तर 100% तुम्हाला लवकरात लवकर दत्तांचे म्हणा किंवा देवांचे दर्शन तुम्हाला मिळतील. दर्शन कधी होतं ते तुम्हाला सांगतो, म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सनी सांगतो. हा जो पोर्शन आहे आपला गळ्यापासून तर खालपर्यंतचा हा एक दूषित पोर्शन म्हणतो आपण. दूषित इन टर्म्स ऑफ वॉट, की याच्यामध्ये टॉक्सिसिटी खूप आहे. ओके. आपण जे खातो, मी नॉनव्हेज खात होतो, मी तामसिक आहार खायचो, ड्रिंक करायचो, स्मोकिंग करायचो, खूप काही असे विषारी घटक मी घातलेले आहेत. विचार करा की तुमचं शरीरच विषारी आहे आतून, समजा इन केस, तर तुम्हाला देवाचे दर्शन होईल? वाटते तुम्हाला की देव तिथे बसतील? नाही. तर ती जागा स्वच्छ होते. तर ती जागा स्वच्छ होण्यासाठी आपल्याला चक्रांची जी आहे ती बरोबर अरेंजमेंट करून दिलेली आहे. जे खालचे चक्र असतात ती चक्रांची व्यवस्थित कुंडलिनी काय करते की सगळे तुमचे प्रारब्धातले जे काही भोग असतील, सगळ्या गोष्टी असतील, ती पूर्ण क्लीन करते. ओके. ती सगळे क्लीन करत टॉक्सिसिटी क्लिअर कशी होते हे तुम्हाला सांगतो, जे माझा अनुभव झालेला आहे. टॉक्सिसिटी क्लिअर करते इन टर्म्स ऑफ जेव्हा तुम्ही ध्यानात बसता आणि ध्यानात बसल्यानंतर 15-20 मिनटं, म्हणजे माझं ध्यान जवळपास 6 महिन्यांचं जवळपास एक्सपिरियन्स झालेलं होतं. आणि अचानक एक दिवस काय झालं, ऊर्जा माझी वर जायची आणि एक दिवस अचानकपणे काहीतरी स्वच्छ होण्याची मला एकदम जाणीव तयार झाली. ती तुम्हाला कशी होते सांगतो. जसं आपण कापूर लावला तर कापुराचा सेंट येतो आपल्याला एक, राईट, आणि तो सेंट आपल्याला इतका सुंदर, नाकाला इतका सुगंध देतो. तो सेंट मला आतून येणं सुरू झालं. ओके. कर्पुराचा जो सेंट होता तो मला आतून येणं जेव्हा सुरुवात झाली तेव्हा तो प्रवाहित झाला आणि तो इथपर्यंत आला जवळपास. आता हे जे घटक आहे हा तुम्हाला सांगतो, इथे जे हा जो पोर्शन आहे हा थ्रोट आहे, त्याच्यामध्ये विशुद्धी चक्र असतं. ओके. जो व्यक्ती द्वेष, घाण बोलतो, शिवीगाळ करतो किंवा काही असतो, तसा हा विशुद्धी चक्र ब्लॉक असतो. अच्छा. हा विशुद्धी चक्र इतकं डिफिकल्ट आहे की मी जवळपास त्या प्रोसेसमध्ये खूप खूप प्रयत्न केला, म्हणजे प्रयत्न नाही केला पण मला माहिती आहे, जाणीव की काय त्रास होतो. आणि तेव्हा मला पश्चाताप होता की मी का बरं कोणाबद्दल वाईट बोललेलो आहे, मी का बरं कोणाबद्दलची गॉसिपिंग केलेली आहे, का बरं मी कोणाबद्दलचा द्वेष भावना तयार ठेवली रे मनात. मला आज इथे मी ब्लॉक झालेलो आहे. मला ते ब्लॉकेजेस क्लिअर करण्यासाठी माझ्याकडे तर देहधारी गुरु पण नाही. पण एक प्रसंग असा घडला जो चमत्काराशी रिलेटेड म्हणू शकतो मी, की माझं जाणं आपसुकच स्वामी विवेकानंदांचं माझ्या आयुष्यात खूप मोठं देणं आहे. म्हणजे खूप मोठी त्यांनी जी ग्रंथसंपदा लिहून गेलेल्या आहेत. तर मी नागपूरला अधामधात स्वामी विवेकानंदांच्या मठामध्ये जाऊन, रामकृष्ण मिशन मठ आहे धंतोलीला, तिथे जाऊन मी ध्यान कधी कधी करतो. आणि रामकृष्ण परमहंस त्यांचे जे गुरु होते त्यांच्या समोर ध्यान मूर्तीसमोर आपण ध्यान करतो. अचानक ध्यान करण्याची इच्छा झाली, तिथे बसून ध्यान केला. तर संध्याकाळी अचानकपणे काय झालं की हा जो पोर्शन होता या साईडचा,
उकळलेल्या पाण्यासारखं असं गरम सुरुवात झाली. हा पोर्शन एवढा पोर्शन इतका गरम, म्हणजे आउटर पोर्शन गरम झाला आणि इंटरनली पण खूप जास्त असं उकळल्यासारखं वाटत होतं. असह्य होतं ते, आणि इतकं असह्य होतं की मला कळतच नव्हतं की काय होतंय, काही कुठे बॅलन्स इम्बॅलन्स काय झालंय माझं, मला काही कळतच नव्हतं. म्हटलं बघूया. घरी पोचलो, लगेच आंघोळ करून शुद्ध याच्याने मी साधनेत बसलो आणि ध्यान करायला बसलो. आणि ध्यानामध्ये त्या दिवशी आज्ञाचक्रामध्ये खूप विचित्र, म्हणजे नाही म्हणू शकत, पण ब्ल्यू लाईट्स कन्वर्ट झाला तो वेगळ्या लाईट फॉर्ममध्ये. अच्छा. आणि मला स्पष्ट आकृती दिसायला लागली. ही जी स्पष्ट आकृती म्हणजे अशी होती की ती मॅन फॉर्ममध्ये होती, आणि पांढरी शुभ्र दाढी आणि धोतर आणि चंपा घातलेले गुरुदेव माझ्या समोर आले. या कंठाला त्यांनी असा हात लावला. इथे जसा कंठाला हात लावल्याबरोबर जे ब्लॉकेजेस माझे जे होते ते पूर्णपणे क्लिअर झालेत. का ते क्लिअर होण्याचं काम सांगतो तुम्हाला कसं असतं. या थ्रोटमध्ये काहीतरी अडकतं आपल्या, ते वर नाही जात. कारण की तुम्हाला देवांनी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला ती आज्ञा द्यायची आहे. हे आज्ञाचक्र आहे फॉर एक्झाम्पल. इथे तुम्हाला दर्शन देतात. हे जिथपर्यंत तुम्हाला ब्लॉक असतं, म्हणजे घाण साफ होत नाही, तिथपर्यंत इथे तुम्हाला दर्शन होऊ शकत नाही. हे माझा अनुभव, बाकीच्यांचा नाही माहिती मला, पण हे जिथपर्यंत क्लिअर होत नाही तिथपर्यंत. आणि एका छोट्याशा पॅसेजमधून इथून एअर पास होते आतली. ती ऊर्जा एक छोटीशी नळी असते, तिथून ती पास होताना ती अनुभवतो आपण. ती मी अनुभवलेली आहे की तेवढ्याशा छोट्याशा याच्यामध्ये. आणि ते जवळपास माझा धातूचा तुकडा एक असल्यासारखं गरम इथे ब्लॉक जवळपास तो 45 मिनटं मी जवळपास अशा पद्धतीने मी कमीत कमी 7 ते 8 दिवस मी या ब्लॉकमध्ये होतो. आणि तो त्रास मी अनुभवलेला आहे, त्यामुळे मला माहिती आहे. आणि कदाचित मी काही गुरूंचं पण मी बघितलं इंटरव्ह्यूज म्हणा किंवा काही म्हणा, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की विशुद्ध चक्रांना जनरली लोक बायपास करून टाकतात. ओके. हे चक्र जेव्हा सिद्ध होतं, तुमच्या बोलण्यातली जी वाणी आहे इथे सरस्वती येते. ओके. त्याची देवता सरस्वती आहे, सदाशिव आहेत आणि डाकिणी आहे. ह्या जेव्हा देवी देवता येतात आणि ते असतात तेव्हा तुम्ही प्रत्येक बोललेला शब्द हा सिद्ध असतो. तुमच्या तोंडातनं ते शब्द निघणं त्याची सुद्धा एक प्रोसेस आहे. ते जठराग्नीमधून ते निघतात आणि ते शब्द तुमचे सिद्ध होतात. ओके. म्हणून असे जे पोचलेले गुरु असतात त्यांच्या मुखातून निघालेला वर्ड हा सिद्ध असतो आणि तो तसाच होतो. ओके. म्हणून सुरुवातीच्या काळामध्ये ऋषीमुनी श्राप द्यायचे. बरोबर. आणि ते सिद्ध व्हायचं. आणि तो सिद्ध झाला की तो समोरच्या व्यक्तींना त्रास व्हायचा. म्हणून त्या व्यक्तींनी सुद्धा, ज्या व्यक्तींचं हे सिद्ध झालेलं असतं ते व्यक्ती सुद्धा सांभाळूनच बोलतात. ते अतिशय जास्त बोलत नाहीत बोलत. बरोबर. कारण लिमिटेड बोलतात. असं माझ्या मामांना 2nd स्टेजचा कॅन्सर झाला. दत्तमाला मंत्राचं अनुष्ठान मी केला. मेडिकली ज्या डॉक्टरांनी त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले त्यांना मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. जो व्यक्ती नास्तिक होता त्याला मी जर समजा उपदेश देऊन तो काही बदललेला नसता, त्याला त्याच्या घटनांनी त्याला बदलवलं. जी घटना घडली त्याच्या आयुष्यात त्यामुळे त्याला समर्पण आलं. बरोबर. म्हणून मी ही थेरी सांगतो लोकांना किंवा कोणालाही सांगतो की तुम्ही माझ्या उपदेशांनी काही तुम्ही बदलणार नाही. आज कितीही बोलेल इथे, पण तुमच्या आयुष्यात जर एक घटना अशी घडली की त्याच्याने तुम्ही हादरून जाल आणि तेव्हा तुम्ही आस्तिक येऊ शकता. त्याशिवाय तुम्हाला कोणीच काही बनवू शकत नाही. करेक्ट. आणि दत्तात्रय महाराजांना असे खूप लोक आवडतात, तुम्हाला सांगतो. ते त्यांचे प्रिय होतात. हे मी स्वतः बघितलेलं आहे माझं सुधारणावरनं. मामांनी मला गावाला गेल्यानंतर औदुंबराचं झाड दिलं. तर मी जर बघितलं असेल की दत्तात्रय महाराजांचं सूक्ष्म रूप औदुंबर झाडामध्ये आहे. मला औदुंबर या कल्पवृक्षाची अजिबात म्हणजे आयडिया पण नव्हती, पण जेव्हा मी गुरुचरित्र पारायण केलं तेव्हा मला औदुंबर समजलं. गावाकडे आमच्याकडे झाडं नाही आहेत फारशी, पण गावाकडे माहिती पण नाही. म्हणजे आम्ही गावाकडनं येतो विदर्भातनं, तिथे फारशा लोकांना याची आयडिया नाही. औदुंबर म्हणजे काय तर आमच्याकडे उमर असं म्हणतात, उमरीचं झाड म्हणतात. उमरीचं झाड, बरोबर, उमरीचं झाड म्हणतात. माझ्या मामांनी मला इतके मागे लागलेत की तू हा रोपटं घेऊन जा, तू तुझ्या रूमवर ठेव आणि तू रोपटं घेऊनच जा. मी म्हटलं हा असं का म्हणतोय, कारण की मला त्याची सेवा करावं लागेल, सगळं करावं लागेल, हा एक प्रश्न येतो. त्याला त्याची वाढ व्यवस्थित झाली पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, ते पण आपल्याला झालं पाहिजे. पण म्हटलं चला दत्तात्रय महाराजांचाच कदाचित हा आदेश असावा म्हणून मी ते औदुंबराचं झाड मी माझ्या खोलीवरती आणलं. आणण्याच्या आधी मी माझ्या मामांच्याकडे एक साधना केली, कारण की त्याला कुठेतरी एनर्जी हिलिंग करायची होती. मला असं वाटलं की त्याला आपण हिलिंग करूया. आणि जेव्हा मी ते करताना त्या उमराच्या झाडाखाली जो छोटंसं रोपटं होतं
त्या रोपट्याच्या बाजूला एक अशी झुडूक आली की ती थंडगार होती, अतिशय थंड होती आणि ती मला जाणवत होती. आणि ती आजूबाजूला होऊन ते कुठेतरी माझ्या बिलकुल पायाच्या जवळ ते थंडगार जाणीव मला सुरुवात झाली. आता आउटरनी झाली, पहिले इंटरनली होत होती, आता आउटरनी सुरू झाली. मी म्हटलं हा माझ्यासोबत एक खूप वेगळं काहीतरी अनुभव आहे याचा. आणि अगदी औदुंबराचं झाड माझ्या त्या साधनेमध्ये समोर ठेवलेलं होतं. म्हटलं ठीक आहे, बघूया आपण, लेट्स सी. घरी आलो नागपूरला. दुसऱ्या दिवशी त्या झाडाला व्यवस्थित मी कुंडीमध्ये लावलं आणि पहिल्या दिवशीची रात्रीची साधना मी सुरू केली. माझी साधना अशी असते की मी अमावस्या टू अमावस्या कधी करतो, कधी पौर्णिमा टू पौर्णिमा करतो, पण साधनेमध्ये माझा एके दिवसाचा कुठलाही खंड नसतो. ओके. तो संकल्पित असल्यामुळे वर्षभर तो तसंच अबाधित आहे आणि तो शेवटच्या श्वासापर्यंतही अबाधित राहावं अशी माझी इच्छा आहे दत्तांकडे. साधना सुरू झाली आणि 5 मिनिटं झाले असतील, डोळे मिटलेत आणि माझी ऊर्जा ऑटोमॅटिकली म्हणजे ती ऊर्जा शरीरातनं वर जाते. त्या दिवशीला काय झालं की कोणीतरी माझ्या आजूबाजूला साधनेमध्ये आहे हे मला जाणीव सुरू झाली. रात्रीची वेळ, तसं मला भीती नाही, पण मला एक समजलं की वातावरणाची चेंजेस झालेत माझ्या खोलीमध्ये. कशी चेंजेस झालेत तेच मला सांगतो की जवळपास 5 मीटरचा म्हणजे जवळपास खोली असेल, 10x12ची रूम असेल, त्या रूमच्या जवळपास माझ्या आउटर रिंगमध्ये असं जवळपास एक गोल असं थंड असं जाणीव अशी आजूबाजूला कुठेतरी मला असं जाणवायला लागलं. आणि स्किनवरती कोणीतरी मला असं कम्प्लिटली एक आउटर लेअर तयार झाली, म्हणजे थंडगार होती. आणि थंडगार होऊन ती त्रिकोणाकार आकारामध्ये अशी वरवर अशी पसरली आणि जी मला प्रोटेक्ट करत होती अशी या पद्धतीने, यावर असं ट्रायंगल पद्धतीने. आणि ती हळुवारपणे माझ्या शरीरात प्रवेश घेऊ लागली. अच्छा. बाहेरून आलेली एक सूक्ष्म असं काही ऊर्जा असेल, ती ऊर्जा आतून मला ती प्रवाहित झाली आणि मी अजूनच खोलून माझी साधना अजूनच खुलली. खूप आनंद, इतका आनंदित होतो की म्हणजे विचार नाही करू शकत की हे काय आहे. पण आता मी विचार केला होता की मी आता चूप नाही राहायचं, आता हे काय आहे नेमकं, मला हे बघायचं आहे. मी तोपर्यंत मी कधी संवाद नव्हता केला असं या पद्धतीमध्ये, पण म्हटलं दत्तांना की हे नेमकं काय आहे, मला आता तुम्ही सांगा, प्लीज सांगा. बरोबर. मी आजपर्यंत ठीक आहे, मी जसं आहे तसं चाललोय पुढे, पण आता तुम्ही मला हे सांगा काय आहे. दुसऱ्या दिवशी अनावधानाने काय झालं, मी ज्या ऑफिसला मी काम करतोय, नृसिंह सरस्वतींचं जयंती होती त्या दिवशीला. नृसिंह सरस्वतींचं छत्रपती चौक म्हणून आहे नागपूरला, तिथे मंदिर आहे. त्या मंदिरात गुरुचरित्रांचं पारायण चालू होतं आणि माझ्या एका कलिगनी मला घेऊन गेला तिथे न सांगताच. अच्छा. तू चल तिथे, तू दत्तांचं एवढं करतो तर तू असंच चल माझ्यासोबत, प्रसाद घेऊन घे. मी जनरली फार लोकांमध्ये जात नाही आणि गर्दी या ठिकाणी कधी कधी जात नाही, पण माहिती नाही त्या दिवशी काय झालं, अचानक मी त्यांच्यासोबत चालला गेलो आणि कुठेतरी मला असं वाटलं की कोणाशी बोलावं म्हणून एका व्यक्तींशी बोललो, पण कुठेतरी त्यांचे जे व्हायब्रेशन्स होते ते मला खूप हिट करत होते. कधी कधी काय असतं, कोणाकोणाला भक्तीचा सुद्धा अहम असतो, खूप जास्त अहम असतो की मी हे करतो, मी ते करतो. कोणी म्हणतात की मी गुरुचरित्र पारायणच करतोय आणि सगळं करतोय. म्हटलं ठीक आहे, पण त्या व्यक्तींशी बोलताना मला त्यांचे इगोज खूप क्लॅश करत होते. अच्छा. मला 2 मिनिटं सुद्धा त्या जागेवरती थांबता नाही आलं. मी म्हटलं नाही, मला नाही थांबायचं आहे, तर मला बरं नाही वाटतं, मला निघायचं आहे इथून, मी महाराजांची माफी मागतो, पण नाही मला थांबता येणार. आणि कलिगला म्हटलं तू मला कुठेतरी असं सांग की जिथे मला बोलता येईल विषय काही कोणासोबत. तर तिथल्याच एका व्यक्तीने मला, तुम्ही म्हणे की गुरुमंदिरात जा, पूरला एका ठिकाणी गुरुमंदिर आहे, तिथे तुम्ही जा आणि तिथे तुम्ही हा आपला वृत्तांत सांगा जे तुम्हाला घडलं. म्हटलं ठीक आहे. संध्याकाळी तिथे गेलो, तिथे औदुंबराचं एक झाड आहे, त्याला प्रत्येकजण प्रदक्षिणा घालत होते आणि औदुंबराचं झाड दिसलं की मी प्रदक्षिणा घालतोच, म्हणून मी प्रदक्षिणा घालायला लागलो. तर तो जो रात्रीचा जो माझा इन्सिडन्स होता तो तिथे मला रिपीट झाला. ते थंडवालं तर रिपीट झालं. म्हटलं नाही, हे या जागेवरती मला या गोष्टीचा आन्सर मिळणार. तर जे गुरु महाराज होते ते मला संध्याकाळी नंतर दुसऱ्या दिवशी मला बोलवलं, गुरुवारी ये तू, म्हणून मी गुरुवारी गेलो, त्यांच्याजवळ बसलो. बसल्यानंतर माझी ऊर्जा आपोआपच वर सुरू झाली. त्या मंदिरात बसल्याबरोबरच मला अचानकपणे असं वाटलं की मी साधनेतच आहे. ओके. ती साधना माझी डोळे मिटता जी बंद व्हायची, ती डोळे उघडे ठेवूनच मी वर ऊर्जा माझी अशी आपोआप प्रवाहित व्हायला लागली. आणि ती जी थंडी जी आउटर लेअर जी होती, जे सूक्ष्म रूप काहीतरी असं वाटत होतं मला, काहीतरी आहे माझ्या अवतीभोवती. त्यांनी मला सांगितलं की हे
थोरले महाराजांशिवाय शक्य नाही. आता थोरले महाराज म्हणजे टेंबेस्वामी महाराज. अच्छा. हे सूक्ष्म रूप तुला गाईड करतं याची त्यांनी मला पावती दिली ज्या अनुभवानुसार. मी त्यांना जेव्हा नमस्कार केला तेव्हा माझ्या डोळ्यातनं पाणी आलं की म्हटलं काय बोलू तुम्हाला की थोरले महाराजांचं घोरोत्कष्टोद्धरण स्तोत्र मी वाचलं होतं. दत्त महात्मा त्यांचं एवढं लिखाण आहे, विपुल लिखाण आहे, एवढं मोठं लिखाण आहे. मी म्हटलं महाराजांची कृपा झाली म्हटलं. आणि त्यांनी मला हे सांगितलं हे त्यांच्याशिवाय शक्य नाही. सूक्ष्मरूप गुरु जे तुला लाभले आहेत हे थोरले महाराज आहेत, टेंबेस्वामी महाराज आहेत. सूक्ष्मरूप गुरूंचं मला जे लाभलं आहे, जे मला कन्फर्मेशन नाही म्हणू शकत, पण त्यांच्याकडनं जे काही आहे गुरूंच्या वाणीतून निघालेली ती गोष्ट आहे. मी लागलीच पुण्याला फोन केला आणि पुण्याला जेव्हा मी फोन केला, मी नाव नाही घेऊ इच्छित त्यांचं, पण त्यांनी मला सांगितलं की तू खूप भाग्यवान आहेस आणि ही जी घटना घडली तुझ्यासोबत ही रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट आहे. ओके. अशी घटना जवळपास फार रेअर घडतं. ही कदाचित कोणासोबतही घडत नाही. हे जेव्हा मी त्यांच्या मुखातनं हे जेव्हा शब्द मी ऐकलेत आणि तेव्हा मला पुन्हा जास्त जिम्मेदारी माझ्यावरती आहे बाबा स्वतःची या सगळ्या गोष्टींची ही जाणीव झाली आणि मी खूप शांत झालो. आणि माझी पावलं पहिल्यांदा घराच्या बाहेर निघालीत. आता इथून माझी जी सुरुवात झाली ती अतिशय वेगाने होती, कारण की साधना तर सुरूच होती, पण आता भटकंती सुरू झाली माझी. कारण की साधक एका ठिकाणी राहून जेव्हा साधना करतो तेव्हा त्याला कधी ना कधी असे त्याला निघावं लागतं बाहेर म्हणा, किंवा ते आपसुकच आपली पावलं निघायला लागतात. माझ्या गावाजवळ पवणी एक नावाचा तालुका आहे भंडारा जिल्ह्यात. महाराजांचा 19वा चातुर्मास तिथे घडलेला आहे. अच्छा. टेंबेस्वामी महाराजांचा. तिथे ते 4 महिने राहिलेले आहेत. काडेकरांचं दत्तांचं मंदिर आहे. ही इन्फॉर्मेशन मला होती आणि पवणीला मी त्या मंदिरात कधी गेलेलो नव्हतो. ओके. म्हटलं आपण जाऊया. आणि ज्या दिवशीला मी निघालो त्या दिवशीला रात्र झालेली होती, 8:30 वाजले. दत्तांचं मंदिर बंद झालेलं होतं. माझी इच्छा होती की रात्रभर तिथे साधना करायची, पण मंदिर म्हटल्यावरती उघडणार कसे, एकदा बंद झाले. मी लगेच ध्यान केला 2 सेकंद 5 सेकंद आणि दत्तात्रय महाराजांना आव्हान केलं. म्हटलं महाराज मला इथे साधना करू द्या, माझी तीव्र इच्छा आहे आणि इथे बसायची आहे, मला थोरले महाराजांबद्दल जाणून घ्यायचं आहे. आज माझ्याकडे गुरुदेव चरित्र मठातनं आलं पुण्यावरनं. गुरुदेव चरित्राचं पहिलं पान मला इथे उघडायचं आहे म्हणून त्यांच्याकडे मी बालहट्टच केला. पुजारी आलेत, 5 मिनिटानंतर ते तिथे आलेत आणि त्यांनी म्हणाले की मंदिर बंद झालं आहे, तुला साधना नाही करता येणार इथे. मी म्हटलं मी कोणीच नाही आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही उघडाल. ती दत्तांची इच्छा होऊ शकते म्हटलं, ती महाराजांची इच्छा होऊ शकते, थोरले महाराजांची इच्छा होऊ शकते, बघा तुमची इच्छा. काय वाटलं त्यांना कळलंच नाही. त्यांनी लगेच लॉक उघडला. बंद झालेलं मंदिर माझ्यासाठी म्हणजे त्या ध्येयासाठी उघडलं आणि मी माझं आसन घेऊन तिथे बसलो. जनरली मी साधना करताना दत्तमाला मंत्र पहिल्यांदा करतोच आणि दत्तमाला मंत्राची जशी सुरुवात केली, जी ऊर्जा प्रचंड प्रमाणात जी वर जाते ती त्याच्यापेक्षाही 50% स्पीडने ती पुन्हा अशी वर जायला लागली आणि मला कळायला लागलं की इथे आपल्याला आज काही ना काही घडणार. जनरली साधना ध्यान मी 35 मिनिटांच्या वर नाही जाऊ शकत ऑब्व्हियसली, म्हणजे फ्रँकली सांगतो तुम्हाला, खोटं काय बोलायचं आपण. 40 मिनिटाच्या वर माझी साधना म्हणजे ध्यान नाही जात. 40 मिनिटापर्यंत मी बसतो. 40व्या मिनिटाला मला बरोबर माझे डोळे उघडतात. त्या दिवशीला जवळपास 1.5 तास मी ते साधना माझी सुरू झाली, ध्यान सुरू झालं. 1.5 तास मला जवळपास माझे डोळेच नाही उघडले. ओके. पण मला माहिती होतं की इथे बसून मला काही ना काही मला काही गोष्टी मिळणार हे मला नक्की माहिती होतं, नाहीतर मी इकडे काही रात्रीला राहिलो नसतो. तो वाडा टाईप आहे, जुना मंदिर आहे, 1900 म्हणजे 20व्या शतकातलं आहे, पण खूप त्याला 100-150 वर्ष झालेली आहे. खूप जुनं मंदिर आहे आणि थोरले महाराजांनी तिथे दत्तमूर्तींची स्थापना केलेली आहे, दत्तयंत्र तिथे स्थापन केलेलं आहे. खूप म्हणजे व्हायब्रेशन्स मला जाणवत होते त्या रात्रीला. आणि त्यांचा चातुर्मास मला तिथे जिथे घडला तिथेच मी थांबलेलो होतो. आणि खास करून गोळवणी महाराजांना जिथे अनुग्रह प्राप्त झाला थोरले महाराजांचा, ती जागा माझ्यासाठी खूप पावन आहे आणि ती जागा म्हणजे करणं साधना ही माझ्यासाठी खूप मोठं भाग्य होतं. आणि रात्रभर माझी साधना होईल का हा प्रश्न मला पुजाऱ्यांनी विचारलेला होता की तू रात्रभर साधना करणार इथे बसून, इथे कोणी राहत नाही,
म्हटलं मला काही भीती नाही, कारण की मृत्यूला तसंही मी घाबरत नाही आणि मृत्यू म्हटलं जडून बघितलेला आहे, मला काय घाबरायचं आहे, मला भीती नाही. काही लोक होती विठ्ठल मंदिरामध्ये, जिथे थोरले महाराजांची मूर्ती पण आहे त्या मंदिरामध्ये. तिथे त्यांचा ते म्हणजे मुंबईवरून की कुठून तरी आलेली होती. जवळपास 19-20 लोक होती. ओके. त्या तिकडे होती आणि मला या साईडला मंदिर आहे. 1:30च्या सुमारास मला लघुशंकेसाठी जावं म्हणून मी उठलो आणि उठतानाच काहीतरी मला हालचाल जाणवली मंदिराच्या आजूबाजूला. बाहेर पडलो आणि औदुंबराला झाडाला, जे औदुंबराचा वृक्ष आहे तिथे मी नमस्कार घेतला आणि जिथे महाराज ध्यान करायचे त्याला पुन्हा एकदा नमस्कार घेतला. आणि बाजूला माझ्या वाघासारखा एक श्वान, म्हणजे ज्याचा रंग मी इतका सुंदर आणि डोळे इतके सुंदर, 1:30च्या सुमारास एक श्वान मला दिसला आणि तो श्वान माझ्या बिलकुल पायाजवळ आला. आणि मला कळलं की हे कोणी नव्हून, हे मला आज साक्षात मला हे दर्शन आहे. बरोबर. ते श्वान माझ्या पायाजवळ आलं आणि मला ढकलत जिथे मी साधनेत बसलेलो होतो ज्या आसनावरती तिथे घेऊन गेलं. ओके. त्यांनी मला लघुशंकेसाठी नाही जावतो. अच्छा. आणि त्या गेट जो होता त्या गेटवरती ते तिथेच होते बघत माझ्याकडे. आणि पुन्हा मी डोळे मिटले आणि डोळे मिटल्यानंतर 5 मिनिटात, कारण की ध्यान इतकं झालेलं होतं की मी नव्हतो बसू शकत. तर 5 मिनिटानंतर जेव्हा डोळे उघडलेत आणि मी बघितलं गेटमध्ये कोणीच नव्हतं. मी पूर्ण व्हरांडा जो होता, जो एरिया आहे तिथं मी पूर्ण सर्च केला, काहीच आढळलं नाही. कारण की मला श्वानांमधला फरक कळतो. कारण कसं आहे की कुत्रे गावामध्ये जे असतात, जे फिरतात किंवा काही असतात, त्यांचं शरीर यष्टी आणि याची शरीर यष्टीमध्ये याच्यात जमीन आसमानचा फरक होता. त्यामुळे मला ते समजून गेलं आणि ते भुंकले नाहीत माझ्यावरती, त्यामुळे ते मला कळलं. नाही तर जनरली श्वानांचं कसं असतं की ते भुंकतात आणि रात्री असं एकट्याला बघून तर ते भुंकतातच. आणि हा जेव्हा वृत्तांत माझ्यासोबत झाला, मी स्वामींचे आभार मानले आणि त्यांचा जो चातुर्मास घडला तो चातुर्मास जवळपास मी फ्लॅशबॅक मला लिटरली दिसायचा डोळ्यांनी. मी झोपलोच नाही, म्हणजे न झोपता सुद्धा मला डोळ्याच्या आतमध्ये मला असं जाणवायचं की महाराज इथे होते, महाराजांनी हे केलं असावं, महाराजांनी ही सेवा केली, महाराजांनी इथे फिरले असतील. म्हणून तिथल्या औदुंबराच्या खालची मुळाशी मी माती, जी पावन झालेली माती जिथे महाराज बसायचे, ती माती मी एका डब्यात भरली आणि तिथे एक औदुंबराचं एक छोटंसं फळ पडलेलं होतं ते आणलं. आणि जे माझ्या खोलीवरती जे झाड आहे औदुंबराचं छोटंसं रोपटं आहे, तिथे मी ती माती ठेवली. आणि ती ठेवल्यानंतर वैनगंगा नदीचं पाणी पण तिथं लावलं. दुसऱ्या सॅटर्डेला मी पुन्हा दुसऱ्या ठिकाणी गेलो, माहूरगडाला गेलो. माहूरगडाला ते सुरुवात झाली आणि माहूरगड रात्रीला बंद असतं. दत्तात्रय महाराजांचं जिथे निद्रास्थान आहे. अच्छा. रेणुका मातेचं खूप मोठं म्हणजे विशाल हे आहे. तिथे मी आपसुकच पुन्हा ती माझी यात्रा सुरू झाली. तिथे मला जाण्यासाठी काहीच नाही, ऑप्शन अवेलेबल नव्हते. आणि एक ट्रॅक्टर आलं, त्या ट्रॅक्टरवरती लिहिलेलं होतं दत्त दिगंबर दैवत माझे. त्यांनी सरळ मला गडावरती घेऊन गेलेत आणि गडावरती त्यांनी सोडलं आणि सगळी अरेंजमेंट त्यांच्याकडनं झाली. साधना तिथे छान झाली. म्हणजे असे खूप सारे आहेत, काय बोलू तुम्हाला. 365 म्हणजे हा पॉडकास्ट कमी पडेल तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी. नाही पण म्हणजे हे लोकांना खूप आवडतात चमत्कार ऐकायला. आणि जी गोष्ट तुम्ही आता तुमच्यासोबत जी झाली आहे ती पण ऐकायला खूप आवडेल लोकांनाही. दादा, थँक्यू सो मच. तुम्ही इथे लांब आलात आणि तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला आहे. आणि आपण ना ह्याच्यावरती पार्ट 2 बनवू, ज्याच्यामध्ये सूक्ष्मरूपवरती आपण काही चर्चा करू. त्यासोबत कुंडलिनीवरती पण काही क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला विचारेन. तर पार्ट 2 आपण ह्याच्यावरती बनवणार आहे. हा जर पार्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या चॅनलला नक्की करा. आणि काही दिवसांमध्ये आम्ही पार्ट 2 पण अपलोड करू.